चला तर मग आज पाहूया झटपट मटण आळणी. मटण स्वच्छ धुवून घेतले. आता ॲड करू 1 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद. मीठ आणि हळद दोन्हीचं कॉम्बिनेशन अँटीबॅक्टेरियल आहे. प्लस अळणीला चव ह्याच्यामुळेच येते. हळद चांगली चोळून घ्यायची मटणाला आणि 15 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं. दोन्ही व्यवस्थित मटणामध्ये मुरलं पाहिजे. अळणी मटणाला उकड मटण वगैरे असले शब्दप्रयोग करायचे नाही. त्याला अळणी मटणच म्हणायचं. तुमचं कॅल्शियम कमी असेल तर नक्कीच पिऊन पहा. तर आपण शिजवणार आहोत हे कुकरमध्ये. ते व्यवस्थित शिट्ट्या दिल्या की मटण छान शिजतं, अळणी छान होतं. लहान मुलांना खूप आवडतं हे सूप. तर मी इथे घेते एक बारीक चिरलेला कांदा, बाजूलाच ठेचून घेतली लसूण आणि कोथिंबीर. मध्ये मी हेच ॲड करणार आहे. कुकर चांगला तापला की तेल ॲड करू. एक छोटी फळी तेल ॲड केले मी. कमीत कमी तेलात बनवूया हे आपण. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात करूया कांदा ॲड, नंतर वाटण चांगलं भाजून परतून घेतलं की मग मटण ॲड करायचं. मटण चांगलं तेलावर परतून घ्यायचं. मसाला चांगला मिक्स झाला पाहिजे. बाजूलाच मी पाणी गरम करायला ठेवले. त्यावेळी मी झाकण ठेवून दिले त्याच्यावर. चांगलं परतून झालं की मग पाणी ॲड करायचं. हा पण लक्षात ठेवा, गरम पाणीच ॲड करायचं, थंड पाणी अजिबात घालायचं नाही. आता पाणी ॲड केले. आता आपण झाकण लावून घेऊया. झाकण लावून फक्त 5 शिट्ट्या काढायच्या, जास्त नाही. कुकर थंड झाला की मग ओपन करायचा. चेक करूया आपण आता मटण शिजलं की नाही. तर मस्त असं आपलं मटण शिजून तयार आहे. अळणी पण छान झालं आहे. खूप छान स्मेल येतो आहे. तर बघूया आपण, चेक करू हाताने मटण व्यवस्थित शिजलं आहे की नाही. तर हे व्यवस्थित शिजले. आता छान शिजून रेडी झालं आहे. आता हे आपण लहान मुलांना देऊ शकतो. सर्दी खोकला झाला असेल तर पिण्यासाठी अतिशय उत्तम. मस्त असं आपलं सूप रेडी झालेलं आहे. आता पिऊन पाहूया. तुम्ही जर आजारी असाल ना सर्दी खोकल्यानं, तर हे रामबाण औषध आहे. घसा मस्त शेकला जातो आणि पिल्यावर खूप छान वाटतं. पटपट करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. थँक्यू.